जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 23 फेब्रुवारीचं प्रवचन सुरू करण्याआधी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. मला बरेच जण ॲप्रिशिएट करतात आणि प्रवचन रेग्युलरली अनेक लोक ऐकतात, मला कमेंट्स करतात आणि माझं प्रोत्साहन वाढवत आहेत. खरंच ही महाराजांची फार मोठी कृपा आहे आणि रामाची कृपा आहे. मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. तर सुरू करूया आजचं प्रवचन. साधक व नाम. प्रत्येक शब्दात रामच आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येते, परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते. कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा नाही विचार करू. जसे होईल तसे नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले? प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग आहे. स्मरणात राहा म्हणजे विषय आपोआप मरतील. साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणाला कुठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे. कोणी नमस्कार केल्याचा अभिमान आपल्याला वाटू नये आणि न करणाऱ्याचा राग तर अजिबात येऊ नये. सत्कर्मांनंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभेसुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या हौदात उतरलो आहोत. अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही. यासाठी चांगली माणसे पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते. भगवंताच्या प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले. माझे जे सर्व काही आहे ते त्याचेच आहे, त्याचे तो पाहून घेईल. तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण आपल्या